अहो, प्रकाश आंबेडकरसारखा माणूससुद्धा औरंगजेबाच्या कबरीपाशी डोकं टेकायला जातो. म्हणजे त्या औरंगजेबाच्या कबरीचं अस्तित्व आता किती धोकादायक झालेलं आहे ह्याचा विचार करा. त्या कबरीचं उदात्तीकरण झालेलं आहे. आणि तो औरंगजेब इतका अतिरेकी होता, इतका अत्याचारी होता, तरी काशी विश्वनाथाचं मंदिर तोडलं की जे हिंदूंचं सर्वोच्च देवस्थान आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी संभाजी महाराजांवर अत्याचार केले, त्यांनी महापतिव्रता येसुबाईंना तुरुंगात ठेवलं. अशा माणसाचं नामोनिशाण कशाला ठेवायचं? अशी उदाहरणं आहेत. अनेक ठिकाणी असं घडलेलं आहे की जेव्हा त्या ठिकाणचे देशभक्त, कुठल्याही देशातले देशभक्त लोक सबळ होतात, तेव्हा त्या देशातल्या अत्याचारी लोकांच्या कबरी खणून काढून सुद्धा त्या फेकून देतात. असं घडलेलं आहे. जनतेची नैसर्गिक भावना आहे, जनतेची स्वाभाविक भावना आहे की औरंगजेबाची कबर ठेवायची नाही. हे बघा, 1885च्या ब्रिटिश गॅझेटमध्ये प्रतापगडावरच्या अफजल खानाच्या कबरीचा उल्लेख नाही. 1904च्या पुरातत्व खात्याच्या रेकॉर्डमध्ये तो उल्लेख मिळतो. प्रतापगडाची कबर ही शिवाजी महाराजांच्या काळातली नाही. शेडगावकर भोसलेंनी स्पष्टपणे सांगितले, लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराज असं म्हणाले होते की यांनी भवानी मातेची मूर्ती तोडली, ह्याच्या गांडीत सळे खुपसून त्याच्या टेळणी बुरुजावर तिची धड ठेवून द्या, असा हा स्पष्ट पुरावा आहे. अफजल खानाची कबर शिवाजी महाराजांनी बांधली हा अतिशय अपप्रचार आहे, ही दंतकथा आहे. आता मी काय राज ठाकरेंनी काय बोलावं आणि काय बोलू नये हे सांगण्या इतकं मोठं नाही. मी एक साधा कार्यकर्ता आहे, पण मला असं वाटतं की हे कुठेतरी जनतेच्या भावनांशी विसंगत आहे. मग ते राज ठाकरेंना आमचा असा सल्ला आहे की तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण लक्षात ठेवा की सावरकर किती महान होते. देशामध्ये सावरकरांच्या तोडीचा फक्त एकच होता, सुभाषचंद्र बोस. बाकी सगळे सावरकरांच्या समोर खुजे होते. परंतु त्या सावरकरांनी गोमातेविषयी वक्तव्य केलं काहीतरी की जनतेला आवडलं नाही, जनता हर्ट झाली आणि सावरकरांचं राजकारणाचं स्थानच संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं या उदाहरणाचा अभ्यास करून राज ठाकरेंनी वक्तव्य करत जावं आणि विचार मांडत जावं अशी आमची त्यांना विनंती आहे. कारण त्यांच्याकडनं आम्हाला आशा आहे, काहीतरी अपेक्षा आहे. साधी गोष्ट आहे ना, शेवटी जनता ठरवणार आहे ते. हे काय मी काय त्यातलं काही कोणी जस्टिस नाही आहे. परंतु जनतेच्या श्रद्धास्थानांना जर धोका पोचला, जनतेच्या श्रद्धास्थानावर टीका केली, जनतेला आवडत नाही ते.